जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एक व्हिडिओ। तो म्हणजे अमरावती जिल्ह्यातील माधान या गावी मी भेट दिली। आज तर या खेडेगावातील प्रबुद्ध बहुउद्देशीय मंडळ बुद्ध विहार पाहून खूप वेगळे वाटले। ते तुमच्याशी या व्हिडिओ मार्फत शेअर करावेसे वाटले। तर हे आहे अमरावती जिल्ह्यातील माधान गावातील बुद्ध विहार। या विहाराला संपूर्ण वॉल कंपाऊंड पाहायला मिळते। गेटच्या आत प्रवेश केल्यानंतर झेंडा पाहायला मिळतो आणि माझे लक्ष विहाराच्या आवारात ठेवलेल्या अँब्युलन्स कडे लक्ष गेले। थोडा वेळ वाटले की हे असेल कुणाची, पण जवळ जाऊन मी बघितले तर गाडीवरती प्रबुद्ध बहुउद्देशीय मंडळ माधान अलीपूर असे लिहिलेले दिसले। ही अँब्युलन्स कोणीतरी या विहारास दान दिली असावी। नंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुंदर असा पुतळा पाहायला मिळतो। विहारातील लोकार्पण सोहळा बोर्ड दिसला। विहाराच्या पटांगणात बसायला 2 खुर्च्या पण दिसल्या। विहारात स्वयंपाक करण्याचे सामान सुद्धा मिळत असेल या बोर्डवरून लक्षात आले। विहाराच्या आत प्रवेश करताना सुंदर असा लाकडी सागवानी दरवाजा पाहायला मिळतो। आत प्रवेश केल्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्ध यांची सुंदर अशी असलेली मूर्ती पाहायला मिळते आणि या विहारात मूर्तीच्या बाजूला अशी सुंदर सजावट केलेली आहे। खूप सुंदर आहे, मन प्रसन्न झाले। हे चित्र पाहिल्यावर तुम्हाला विचार पडला असेल की हे काय आहे, तर या विहारामध्ये रोज ग्रंथ वाचन केले जाते आणि विहारात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी लाकडी टेबल खुर्ची उपलब्ध आहे। जेव्हा माझे लक्ष अलमारीकडे गेले तर हे पाहून आश्चर्यचकित वाटले मला की या अलमारीमध्ये सर्व स्पर्धा परीक्षा ती कोणती पण असो, सर्व प्रकारचे महागडी पुस्तके येथे अभ्यास करण्यासाठी ठेवलेले आहेत। तुम्ही बघू शकता मुले अभ्यास पण करत आहे या विहारामध्ये आणि हे विहार 24 घंटे सुरू असते। फॅन, लाईट अशी संपूर्ण सुविधा या विहारात अवेलेबल आहे। याच विहारामधून अभ्यास करून 5 मुले सरकारी नोकरीवर लागली असे मला माहिती मिळाली। आतापर्यंत मी 100च्या वरून विहारे बघितली, पण असे विहार मला वेगळेच वाटले। सर्वांनी आपल्या विहारामध्ये अशा प्रकारची सोय असायला पाहिजे, अशी व्यवस्था असायला पाहिजे। सर्वांनी प्रयत्न करावे की आपल्या